श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्त हो। दीप अमावस्या हा आपल्या हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र दिवस मानला जातो। या दिवशी घरात दिवे लावल्याने अंधकार दूर होतो, नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि लक्ष्मी, सुख, शांती व समृद्धीचे आगमन होते अशी श्रद्धा आहे। पण अनेकांना प्रश्न पडतो, दीप अमावस्येला नेमके किती दिवे लावावेत आणि ते कोठे लावावेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 11 दिव्यांचे महत्त्व आणि ते घरातील कोणत्या ठिकाणी लावल्यास शुभ फल मिळते अशी पारंपरिक श्रद्धा सांगितली जाते। शेवटी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, ती नक्की ऐका। आता आपण बघूया दीप अमावस्येचे महत्त्व। श्रावण महिन्याच्या आधी येणारी ही अमावस्या अनेक ठिकाणी दीप पूजन, दिव्यांची स्वच्छता आणि प्रकाशाची पूजा म्हणून साजरी केली जाते। या दिवशी मातीचे किंवा तुपाचे दिवे लावल्याने घरातील नकारात्मकता कमी होते, मन शांत होते, पूर्वजांना स्मरण केले जाते आणि लक्ष्मीचे स्वागत केले जाते अशी पारंपरिक श्रद्धा आहे। आता बघूया 11 दिवे कोठे लावावेत। पहिला दिवा लावावा मुख्य दरवाजाजवळ। स्वागताचा दिवा। पहिला दिवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ उजव्या बाजूला लावावा। या दिव्याचा अर्थ आहे सकारात्मक ऊर्जा आणि शुभ शक्तीचे स्वागत। दरवाजा स्वच्छ करून रांगोळी काढून आणि तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा। आता दुसरा दिवा देवघरात। ईश्वर कृपेचा दिवा। दुसरा दिवा देवघरात भगवानासमोर लावा। हा दिवा श्रद्धा, भक्ती आणि अंतःकरणातील प्रकाशाचे प्रतीक मानला जातो। शक्य असल्यास तुपाचा दिवा वापरा। तिसरा दिवा तुळशी वृंदावनाजवळ। पवित्रतेचा दिवा। तिसरा दिवा तुळशी जवळ लावा। तुळस ही लक्ष्मी स्वरूप मानले जाते। या ठिकाणी दिवा लावल्याने घरात शांती आणि सात्विकता वाढते अशी श्रद्धा आहे। चौथा दिवा स्वयंपाकघरात। अन्नपूर्णेचा दिवा। चौथा दिवा स्वयंपाकघरात सुरक्षित ठिकाणी लावा। हा दिवा अन्नपूर्णा मातेला अर्पण केला जातो। याचा भावार्थ असा आहे की घरात अन्नाची कधीही कमतरता भासू नये। पाचवा दिवा पाण्याच्या ठिकाणी। जीवनाचा दिवा। पाचवा दिवा माठ, पाण्याची टाकी किंवा पिण्याच्या पाण्याजवळ लावा। पाणी हे जीवनाचे प्रतीक आहे। या दिव्याने घरातील शुद्धता आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते। सहावा दिवा घराच्या दक्षिण दिशेला। पूर्वजांसाठी दिवा। सहावा दिवा घराच्या दक्षिण दिशेला लावा। परंपरेनुसार हा दिवा पितरांच्या स्मरणार्थ लावला जातो। यावेळी मनात कृतज्ञता ठेवा। सातवा दिवा अंगणात किंवा बाल्कनीत। संरक्षणाचा दिवा। सातवा दिवा अंगणात, गच्चीत किंवा बाल्कनीत लावा। हा दिवा घराभोवती प्रकाश आणि संरक्षणाचे प्रतीक मानला जातो। आठवा दिवा अभ्यासाच्या ठिकाणी। ज्ञानाचा दिवा। आठवा दिवा मुलांच्या अभ्यासाच्या टेबल जवळ किंवा पुस्तकांजवळ लावा। हा दिवा सरस्वती आणि ज्ञानाच्या प्रकाशाचे प्रतीक आहे। नववा दिवा आर्थिक ठिकाणी। समृद्धीचा दिवा। नववा दिवा तिजोरी, पैसे ठेवण्याचे कपाट किंवा व्यवसायाशी संबंधित ठिकाणी लावा। यावेळी मनात प्रार्थना करा, प्रामाणिक मार्गाने धनप्राप्ती हो। दहावा दिवा घराच्या मध्यभागी। संतुलनाचा दिवा। दहावा दिवा घराच्या मध्यभागी लावा। हा दिवा संपूर्ण घरात प्रकाश, एकता आणि संतुलन पसरवतो अशी श्रद्धा आहे। 11वा दिवा शिव किंवा लक्ष्मी समोर विशेष दिवा। 11वा आणि सर्वात महत्त्वाचा दिवा शिवलिंग, महादेव, लक्ष्मी माता किंवा आपल्या कुलदेवता समोर लावा। या दिव्यात शक्य असल्यास गाईचे तूप आणि 2 वाती वापरा। हा दिवा संपूर्ण दीपपूजेचा केंद्रबिंदू मानला जातो। आता आपण बघूया दिवे लावताना कोणत्या चुका टाळा। फुटलेले दिवे वापरू नका। दिवे विझल्यानंतर फुंकर मारू नका।
घाणेरड्या ठिकाणी दिवा ठेवू नका. प्लास्टिक किंवा पडद्याजवळ दिवा ठेवू नका. राग, भांडण किंवा नकारात्मक भावना ठेवून पूजा करू नका. आता मी तुम्हाला सांगणार आहे दीप अमावस्येची छोटी प्रार्थना. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे हे प्रभो, मला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जा. मनापासून ही प्रार्थना केल्यास दिव्यांचा खरा अर्थ पूर्ण होतो. भक्तांनो, आज आपण जाणून घेतले दीप अमावस्येला 11 दिवे कोठे लावावेत आणि प्रत्येक दिव्यांचे पारंपरिक महत्त्व काय आहे. लक्षात ठेवा, दिव्यांची संख्या महत्त्वाची नाही, तर श्रद्धा, स्वच्छता आणि सकारात्मक भाव महत्त्वाचा आहे. जर तुम्ही यंदा दीप अमावस्येला हे 11 दिवे लावणार असाल तर कमेंटमध्ये ओम दीप ज्योतये नमः नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.